आज महाराष्ट्र राज्य सरकारने मनोज जरांगेचं आंदोलन थोपवण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे जो हा शासन निर्णय काढलेला आहे, खऱ्या अर्थानं याचं हेडिंग हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट्स देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत. पण हा GR महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व SBC विशेष मागासवर्ग यांचे जातीचे दाखले देण्याचा जो अधिनियम आहे, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा GR काढलेला आहे. आणि वरवर हे फक्त हैदराबाद गॅझेट किंवा त्या नोंदींचा त्याला संदर्भ दिला असेल तरी याच्यामध्ये जो आपण शेवटचा जो पॅरेग्राफ पाहिला तर याच्यामध्ये यांचा हेतू स्पष्ट होतोय. याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास आणि कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन कुणबी जातीचा दाखला देण्यात यावा. म्हणजेच ह्याचा अर्थ समजून घ्यायचा, राज्य सरकारने जो सगळे सोयरेचा ड्राफ्ट आणला होता, ड्राफ्ट नोटिफिकेशन, आणि त्याला ओबीसींनी 8 लाख हरकती घेतल्या होत्या, तोच सगळे सोयरेचा कायदा फक्त शब्द बदलले. त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगत होतं आणि याच्यामध्ये नातेसंबंध आणि कुळ आहे. नातेसंबंध याला कोणताही कायदेशीर त्याची व्याख्या नाही आहे, कुठल्याही कायद्याच्या पुस्तकात नाही आहे, कुठल्याही डिबेटमध्ये नाही आहे, कुठल्याही न्यायनिवाड्यामध्ये नातेसंबंध नाही. कारण नातेसंबंध कुणाच्याही कुठं होतात, आंतरधर्मीय होतात, आंतरजातीय होतात. त्यामुळं एवढ्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये असे ढोबळ शब्द सगळे सोयरे आणि गणगोत बदलून नातेसंबंध आणि कुळ आणलेलं आहे. त्यामुळं ओबीसींचं तर खूप मोठं नुकसान ह्याच्यातनं होणार आहे आणि त्यानंतर SC ST समाजाचं पण नुकसान होणार आहे. कोणत्याही जातीचा दाखला फक्त एखाद्याने ॲफिडेविट देणं आणि हा माझ्या नातेसंबंधातला आहे आणि कुळातला आहे असं सांगून कुणालाही मिळू शकतो. त्यामुळं या शासन निर्णयाला आमचा तीव्र विरोध असणार आहे. आम्ही या संदर्भामध्ये नक्कीच कोर्टामध्ये जाऊ, रस्त्यावरची पण लढाई करू. ओबीसीचा केसाने गळा कापलेला आहे. हैदराबाद गॅझेटरच्या खाली सगळे सोयरेचा कायदा परत आणलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.